मध्ये बसायची घाई बघा फक्त. ते पहा बसला. चपाती तर नुसतं नाही खाते बिकॉज ते खूप ड्राय होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना चपातीला दही लावून देतो. सगळ्यात सुपर एक्सायटेड असतो हा. एन्जॉय करते. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण. सो मी ब्लॉग आता स्टार्ट करते आहे. सो आता एक्झॅक्टली किती वाजले तुम्हाला टाईम मी जो दाखवला तुम्ही सगळेजण शॉक व्हाल. सो आता वाजलेत ऑलमोस्ट 12:15 म्हणजे 12:15 वाजलेत. आणि या टायमिंगला लोक ॲक्च्युली आज विकेंड आहे, ऑफकोर्स आज फ्रायडे. तर लोक विकेंडला काय करतील, लोक टी व्ही बघत असतील, कोणीतरी मस्त छान फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत असेल, कोण मोबाईल स्क्रोल डाऊन करत असेल. म्हणजे प्रत्येकजण काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असतो. सो मी आणि सनी आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करतोय मीन्स एव्हरी फ्रायडेला आम्ही ही गोष्ट न चुकता करतो. सो तुम्हाला ते आता आम्ही जेव्हा डायरेक्ट जाऊ तेव्हा तुम्हाला मी दाखवतो. सो सनी कुठे आहे? सनी, नमस्कार मित्रांनो, ब्लॉग स्टार्ट केला. हां, ओके, त्यांना मी So दाखवलं let's पण go. आता टाइम किती झालेला आहे. येस. सॉरी, आम्ही तुम्हाला आता नाही सांगत. आपण आता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही दर फ्रायडेला काय करतो. काय Okay? करतो. Yes, आणि आता sir. आमच्यासोबत कोण कोण येणार आहे? Yes. मॅक्स मी, अंकिता आणि आमचा मॅक्स. टिंगू. टिंगू नाही, मॅक्स. मॅक्स. हम दोनों और ये बदमाश. सो चला आता जाऊया. कुठे चाललो आपण? ते आम्ही तुम्हाला बाहेर गेल्यानंतर सांगतो. ओके, चलो आता निघूया. बाय. याची एक्साइटमेंट तर काहीतरी वेगळीच असते जेव्हा आपण जातो ना. ते बा मॅक्स काय करतोय? मी कपडा मॅक्सी बस 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 झालं. त्याला काय मध्ये बसायची घाई बघ किती झाली. चल चल बसमध्ये जा. चल 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 मध्ये ये. चला आता मॅक्सची मध्ये बसायची घाई बघा फक्त. ते पहा बसला. एकदम डेंजर काम आहे. थँक्यू. सो आम्ही निघालो आणि आम्ही आता थांबलो आहे एका स्पॉटवर असं कुठे एकदम इथे नाही. पण आम्ही आता काय करतोय तर तुम्हाला ते आता दाखवतो. सनी कुठे गेला? ते नेमके आता मागे ऍक्च्युली बोलू दे ना. बोलो. इतके मस्त चपात्या खाताय ना. अरे खा. इतकं घाबरतोय चक्क. त्याला असं वाटतं की मी मारतोय पण ते खातोय बघ. एकदम शांतपणे शूट कर. त्याच्या पायाला लागलंय वाटतं. पण त्याला पोळी त्याला अजून. भूक पण खूप लागली आहे. 2 मिनिटं. ते ऍक्च्युली मी जवळ जाऊन त्याला टाकणार आहे पण मग तो इतकं घाबरतोय ना. ऍक्च्युली शी इज फिमेल आहे. ठीक आहे. शी इज फिमेल आय थिंक. तो शी इज अ फिमेल नॉट मेल. मेल येतो. नाही, मेल आहे. ओके. फेकून नको देऊ ना. आता घाबरत आहे ना, मग काय करणार. ते पण खात आहे. त्याला भूक लागली. तिकडे ते डॉगी चपाती खातात आहे आणि इकडे हा बघा उंदीर. याला असं होतं की त्याला असं जलस फील होतं. तुझेच रिश्तेदार लोक आहेत ना ते. मॅक्स जवळ इकडे कुत्रे आले ना. इथे मस्त इथे पोळी खातात ते. आता ऑलमोस्ट मगाशी पोळी होती तर आता सगळे पोळ्या संपल्या. सगळे पळाले. हे एका जागेवर नीट थांबतच नाही. त्यांचा मूड असल्यावर चांगले खातात, नाही तर मग बिलकुल नाही.
ऑलमोस्ट खाल्ले पण त्यांनी. ऑलमोस्ट खाल्ले त्यांनी ऍक्च्युली. चक्क चपाती संपली, दही उरली. हम्म. ठीक आहे. सगळे टिंगू टिंगू होते, सगळ्यांनी खाल्ली. हा ते बघ बघा, खातोय. हुशार. बाय. ऐक, हे बघा सगळं खाऊन झालं यांचं आणि चालले आता. हे बघा. ते पूर्ण फॅमिलीच वाटतं ही. हम्म. थांब थांब थांब. हा ए, बघा. ए टिंगू. टिंगू नाही, तो मोठा आहे सगळ्यात. सनी ते गाडी जवळच आहे बरं का, हळू घे. सॉरी तुम्हाला आता मगाशी सांगितलं नाही ऍक्च्युली, पण आता जी एक गोष्ट होती ती म्हणजे की प्रत्येक फ्रायडेला, प्रत्येक शुक्रवारी ऍक्च्युली आम्ही काहीतरी फूड देतो डॉगीला. म्हणजे जवळपास एरियामध्ये जे काही रोडावर फिरणारे डॉगी असतात ना, छोटे छोटे पिल्ले असतात वगैरे वगैरे, त्यांना भूक लागलेली असते. ते जवळजवळ आहे ना कुठेतरी कचरा वगैरे मध्ये जातात आणि शोधतात की काही फूड असेल का, चपाती वगैरे वगैरे काय, आणि ते खातात ऍक्च्युली. हे आम्ही खूपदा बघितलं आणि तेव्हापासून ठरवलं, अंकिता पण मला बोलली की फायनली सनी आपण आहे ना काहीतरी पर्टिक्युलर एक डिश ठरवूया आणि ना यांना काहीतरी आपण मस्त होममेड फूड बनवून द्यायचे. तर मग ते आता बऱ्याच गोष्टी असतात डॉगी खात नाही ऍक्च्युली, पण चपाती वगैरे ते खूप आवडीने खातात आणि त्यांना नाही, काहीतरी लावून actually, दिलं तर ते एक तर बेस्ट आहे ऍक्च्युली. सनीने असं विचार केला की आपण त्यांना चपाती तर नुसतं नाही खाते, बिकॉज ते खूप ड्राय होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना चपातीला दही लावून देतो. दही लावल्यामुळे ना ते तेवढं आवडीने खातात आणि त्यांना आवडतं सुद्धा. सो आम्ही पहिले 1-2दा हे ट्राय केलं आणि मग ते कुठेतरी वाटलं की नाही, ते त्यांना ऍक्च्युली आवडतंय आणि खूप डॉगी खातात पण आहे. मग तेथून आम्ही जवळजवळ म्हणजे असं मग डिक्लेअर, म्हणजे आपण ठरवूनच घेतलं की आता आम्ही त्यांना दही चपातीच रेग्युलरली देऊ. आणि आम्ही प्रत्येक फ्रायडेला ऍक्च्युली लवकर नाही येत, कारण की थोडं लेटच येतो. बट आज आम्हाला ऍक्च्युली जास्त लेट झाला. लेट यायचं रिझन असं की आम्ही खूपदा संध्याकाळी लवकर आपलं जेवण वगैरे झालं किंवा जसं पोळ्या गरम गरम चपाती बनवून झाली तसं आम्ही खूपदा 1-2दा जाऊन ट्राय केलं. तर त्या टायमाला ना रोडवरती कंटिन्युअसली गाड्या चालू असतात, लोक चालू असतात, म्हणजे सगळं धावपळ असते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित खायचेच नाही ना सनी. येस. खूपदा असं झालं. कसं आहे ना, ते कंटिन्युअसली लोकांचं येणं जाणं चालू असतं आणि त्या याच्यामुळे लोक आपल्या डॉगी घाबरतात ऍक्च्युली, की कोणाला काय वाटतं की हा मारेल वगैरे वगैरे. मग ते आणि मोस्टली ना आम्ही जेव्हा पण म्हणजे आता खूपदा आता एवढ्या दिवसापासून आम्ही येतोय डॉगीला चपाती देतो, त्याच्या जवळ गेलं ना ते असे पळतात ना, म्हणजे त्यांच्या मनात असं जसं एखादं नाही का आपल्याला असं एक भीती भरलेली असते, एकदम असं घाबरून जातं एकदम, तसे ते तसं एकदम ते करतात. ते बघून एकदम असं रिॲक्ट करतात. तर ते बघून एकदम असं वेगळंच फील होतं की म्हणजे एखादा माणूस चांगला म्हणून जरी त्यांच्याकडे जवळ गेला, त्यांना आवाज दिला किंवा कोणीतरी काहीतरी खायला देतंय, तरी त्यांना असं फील होतं की कोणी मला मारतंय किंवा एकदम म्हणजे ते असे घाबरलेलेच असतात. आणि मोस्टली तर ना ते आता आम्ही एकाला पहिले जेव्हा सनीने तिथे त्याला पोळी दिली ना, त्याला खूप भूक लागलेली होती. त्याला ऑलरेडी पायाला लागलेलं आहे आणि त्याचं पायाला पण कोणीतरी लागलेलं मे बी होतं. मारलं असेल तर, नाहीतर का गाडी वगैरे ठोकला गेला असेल, असं काहीतरी असेल. आणि पण तो- इकडे हा बघा आमचा जंगली मॅक्स. मॅक्स कुठे गेला मॅक्स तू? ऐ इकडे. हा बघा, याला घरामध्ये मस्त चांगलं चांगलं खायला देतो. त्याचं मस्त जेवण पण झालंय. मस्त चिकनचं सूप, चपाती है ना मॅक्स. आणि त्याच्यानंतर मग त्याला आईस्क्रीम. मी तर म्हणेल जसं उन्हाळ्यात थोडं स्टार्ट झालेलं आहे गरमी, तर मॅक्सला रोज किंवा 2-2 दिवस आड तरी व्हॅनिलाचा 1 कप घेऊन जातोच सनी आणि मी. आम्ही दोघं जण रोज नाही आईस्क्रीम खाणार, पण हे बघा हा. आणि त्याच्यात जेव्हा त्यांना दही चपाती देतो ना डॉगींना, तर त्याच्यामध्ये एक वेगळंच असं त्याला जेलस फील होतं आणि आतून असा ओरडतो मोठमोठ्याने की त्यांना खायला कशाला देतात, ते मलाच द्या, मलाच द्या, सगळं यालाच द्या. मॅक्स कुठे गेला? चल चल लवकर इकडे. सो ऑलमोस्ट हे बघा, हे आलं मॅक्स. हे टिंगू इकडे.
ऑलमोस्ट आता आम्ही जवळपासच्या एरियामध्ये स्टार्टिंगलाच एकदम निघालो आणि लगेच ऍक्च्युली तो ओळखीचाच आहे, जिच्याबद्दल तो बोलत होतो ना, तिला पाहायला लागलेला आहे. ऍक्च्युली तो ओळखीचाच आहे. तो घाबरतो खूप आणि तितकं म्हणजे तो हंगरी पण असतो, त्याला भूक पण लागलेली असते ऍक्च्युली खूप. तो घाबरून घाबरून खातो, पण ऍट द एंड तो पूर्ण चपात्या संपवतोय. मी तर म्हणतो पुढे जायची गरजच पडत नाही, तिथेच तो चपात्या अर्धा खाऊन टाकतो. आणि पण आज आज पण वाटतं थोडं एक खाल्लं छोटंसं त्याने पिल्लू होतं बऱ्यापैकी. ऍक्च्युली, त्याने पण खाल्लंय आणि त्याने पण म्हणजे घाबरून घाबरून खाल्लं त्याने ऍट द एंड, पण खाल्लं सर्व. सो पूर्ण फिनिश झालेलं आहे. जितकं आम्ही आणलं होतं चपात्या वगैरे, दही वगैरे, ऑलमोस्ट दही उरली होती थोडीशी वाटतं ना, दही उरली होती. चपात्या वगैरे पूर्ण फिनिश झालेलं आहे. आणि जेव्हा पूर्ण फिनिश होतो ना, मला तर इतका आनंद होतो ना, चक्क माझं पोट नसेल भरलेलं चालतं, पण ते जेव्हा पोटवर खातात ना, इतकं मस्त वाटतं ना, एकच नंबर. सो ऍक्च्युली हीच एक गोष्ट जी होती ती आम्ही तुमच्यापासून लपवली होती. पण त्या केसमध्ये ऍक्च्युली आम्ही ते ठरवलेलं आहे की जे काही आसपासचे आपले जे काही डॉगी असतील, जे काही रोडावर भुकेले असतात वगैरे वगैरे, तर त्या याच्यातून ऍक्च्युली तुम्ही पण जर तुमच्या एरियामध्ये काही याचे छोटे मोठे पिल्ले डॉगी वगैरे असतील क्यूट असे, जे कुठेतरी कचऱ्या वगैरे मध्ये जाऊन काहीतरी फूडचं शोधतात वगैरे, तर तिथं तुम्ही पण त्या गोष्टी करू शकतात. ऍक्च्युली तुम्ही पण त्यांना देऊ शकतात. आता डिपेंड्स ऑन यू की काही डॉगींना काही वेगवेगळं आवडतं वगैरे असं, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पण काहीतरी चांगलं देऊ शकतात. पण माझी पण इच्छा आहे की तुम्ही थोडंसं डॉगींना फूड वगैरे दिले पाहिजे. साहेब उतरले आमचे, ये. आणि आता मॅक्स, मॅक्स कुठे कुठे कुठे, सगळ्यात सुपर एक्साइटेड असतो हा. त्याला आंघोळ घालावी लागेल. तिकडे बघ मॅक्स, मॅक्स तोंड बघ, त्याचं तोंड बघ. सो फायनली आम्ही घरी आलो आहोत. ॲक्च्युली कमीत कमी या बाणाने आमचा एक मस्त नाईट राऊंड होतो. आणि नाईट राऊंड मस्त झाल्यामुळे कसं ॲक्च्युली थोडंसं एक खूप दिवसाच्या याच्यातून थोडंसं एक थोडा छान टाईम स्पेंड होतो, छान गोष्टी होतात. आणि दोघं आम्ही, अंकिता आणि मी, एक चांगला विकेंडला एक थोडं छान असं मस्त टाईम स्पेंड करतो. येताना मस्त आम्ही अंकिताचं फेवरेट चॉकलेट आईस्क्रीम घेऊन आलो. अंकू, हां अंकू तर मस्त आईस्क्रीम एन्जॉय करते. सो मित्रांनो, तुम्ही पण खायला, तुम्ही पण या खायला. ॲक्च्युली आईस्क्रीम खूप मस्त आहे यार अंकिता, एक नंबर. मॅक्स तू खाणार, या उशांनी खाल्लेलं ऑलरेडी, त्याला किती आईस्क्रीम दिलं त्याला कमी पडतं, त्याच्यामुळे याला बिलकुल आता मिळणार नाही. आणि हे ॲक्च्युली अंकिताचं फेवरेट आहे ना अंकू. अंकू आता बोलणार सुद्धा नाही, इतकी बिझी त्याच्यामध्ये. सो आम्ही आता मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. गुड नाईट, टेक केअर. सो मित्रांनो, आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. मॅक्स बाय कर बेटा. चलो बाय.